पण या सगळा असा कसा, म्हणजे सगळा चमत्कार झाल्यासारखा सा। पण ते विश्वामित्र महाराज तर म्हणाले होते की, तेच तर सांगतोय ना वहिनी, इतकी वर्ष ती विहीर कोरडी होती। विश्वामित्रजी महाराज म्हणाले जमिनीचा मूळ वारस येईल तेव्हा विहिरीला पाणी लागल। अर्जुन झेंडा लावला आणि विहिरीला पाणी लागलं, विहीर भरली। पण तो तर वारस नाही ना, ना त्याचा कवटेकरांशी संबंध ना खोपड्यांशी, तो तर दत्तक असा ना। मग हे असा कसा की त्यांनी झेंडो लावल्यावर विहीर भरली आणि घर सोडल्यावर विहीर आटली? असा तर नसात ना की अर्जुनच खरं वारसा आणि आमच्या ह्यांनी आणि बलरामने काहीतरी कारस्थाना केली असतली। बघ वहिनी, या सगळ्यात आम्हाला नाही पडायचं। काय खरं काय खोटं ते देवच जाणू। आम्हाला काही सुचत नव्हतं म्हणून तुझ्याकडे आलो। मी काय म्हणते, देवाची काही कामं रावली नसतील ना? नाही तसं असत तर मग तुम्ही काय लपून ऐकतास? काय बोलते? मी कारस्थाना केली काय? मी काय बोलत होत्या तुम्ही दोघी? विहिरीचं पाणी आटलं, ताई तुझ्याशी बोलतोय, हेच बोलत होते ना तुम्ही? तुला काय करायचंय? तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही। आम्ही वहिनीशी बोलायला आलो होतो, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाही। ऐक ना ताई, विहिरीचं पाणी आटलं, मुळात विहिरीला पाणी तेव्हाच लागणार होतं जेव्हा त्याचा खरा वारस येईल। तर मग मामा मला एक कळना झालंय, ते विहिरीचं पाणी आटलं ह्याचं तू एवढं का घेऊन बसलाय? तुला असं टेन्शन आलं जसं का अख्ख्या पृथ्वीवरच पाणी आटलं? ही गोष्ट मस्करीवर घेण्यासारखी नाहीये बंधू। विहिरीचं पाणी आटणं याचा अर्थ कळतो का तुला? काय अर्थ आहे त्याचा? इतक्या वर्ष पाणी नव्हतं, आता आलं, परत आटलं, मरू दे ना, त्याचा काय फरक पडतो आपल्याला? विद्या म्हणतो ना, तू रेम्या डोक्याचा आहे, त्यात काही खोट नाही बरं का? कळतं का तुला काही? ते विश्वामित्र महाराज जेव्हा आले होते तेव्हा ते काय म्हणले? या घराण्याचा मूळ वारस डोंगरावर झेंडा रोविल तेव्हा विहिरीला पाणी लागल। अर्जुन आला, त्यानं झेंडा रोवला आणि विहिरीला पाणी लागलं। पण आता अख्ख्या गावात जगजाहीर झालेलं आहे की अर्जुन काही मूळ वारस नाहीये, तरी पण झेंडा लावल्यावर पाणी कसं काय आलं? आणि आता तो इथून गेल्यावरती पाणी कसं काय गेलं? हा प्रश्न उरतो ना। आत्ता कळलं मामा मला, अरे खरा वारस तर मीच आहे ना। कसं? मला सांग, जत्रेच्या वेळेला जेव्हा तो अर्जुना डोंगरावर झेंडा लावायला जाणार होता तेव्हा त्याला मारायचा प्लॅन मीच केला होता ना। तेव्हा झेंड्याला मी हात लावला होता, माझ्यामुळेच पाणी लागलं ना। माहित नव्हतं राव, आपल्या हातात जादू आहे। अरे आडदांड माणसा, जर तुझा हात झेंड्याला लागल्यामुळे विहिरीला पाणी लागलं असेल तर मग आता तू इथंच आहे ना, मग आटलं कसं? विहिरीचा उपळा बुजला असेल, पावसाळा आल्यावर परत चालू होईल, कशाला लोड घेतो नाही त्याचा? मामा काय आम्हाला पण भाऊजींचं म्हणणं पटतंय बघा। हा मग तुम्ही ना उगा एवढा विचार करू नका, आपण काय जरा नीट शानिशा करून बघू की। हा
तुम्ही उगा अंदाजपंची धागे दोरे बांधू नका हा? चला चल मामा येतो हा, टेन्शन घेऊ नको नाही त्या गोष्टीचं. आता तुम्हाला ही वरवरची गोष्ट वाटते, पण जसं दिसतं तसं नसतं. विश्वंभर, तुलाच आता काहीतरी करावं लागेल. तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना, ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली? ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना, मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? तुला काय वाटतंय? प्रियाला सांगितलं असेल? शक्यच नाही. मग कोणी सांगितलं असेल? काय करताय? एक मिनिट. तर त्या दिवशी आम्ही तुम्ही फोनवर बोलत असताना आम्ही मागे येऊन उभं काय राहिलो, केवढं ऐकवलं का मला? चोरासारखं ऐकते काय, सतसत विवेक बुद्धी ह्यावन त्या केवढं. आणि आता तुम्ही काय करताय? आमचं बोलणं चोरून ऐकत होतात. नंदा, त्या दिवशी मी सभ्य आणि शांत भाषेत काहीतरी महत्वाचं बोलत होतो, आणि आज तुम्ही इथं जोर जोरात कोकलताय. तुम्ही सगळे एवढ्या मोठ्यानं बोलत होता की फक्त मलाच नाही, पार तिकडं झोपडीत झोपलेल्या अर्जुनला सुद्धा ऐकू गेलं असतं. आणखी 10 मिनिटं जरी तुमच्या गुजगोष्टी चालू असत्या ना, तर स्वतः अर्जुन चालत चालत तुमचं बोलणं ऐकायला आलं असतं. चेष्टा लावली आहे. चेष्टा नाही तर काय. आता कसं आहे, एखाद्या कोड्याचं उत्तर फक्त आपल्याला माहित असतं, आणि इतर माणसं त्याच कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी डोकं खाजवत असतात. तेव्हा त्यांची चाललेली घालमेल अवस्था बघून माणसाला हसायला नाही येणार तर काय ना. म्हणजे हिरीतलं पाणी का आटलं हे माहितीये तुम्हाला? हे समजा कशामुळे चाललंय ते माहितीये का? माहित असेल तर सांगा ना. यांच्या हातीला नक्कीच काही ना काहीतरी लागलं, म्हणून एवढा माज करतो. हे सावे, हे काय आजच आहे का? नाही ना, तूच म्हणतेस ना की हे काय पहिल्यांदा नाही की त्रिसंताजीन तुला हे सगळं बोललंय. ह्याच्या आधी किती वेळेस बोललंय तुला? मग ह्या वेळेस पण बोलले असतील रागात. तू नको ना टेन्शन घेऊस, तू शांत हो बरं. तसा बी हायच तुझा नवरा जरासा तिरसट, पण होईल शांत. मला बघू नकोस, जे बघायचंय ते तू बघत नाहीस. म्हणजे इतकं सगळं घडलं, त्याचे सगळे धागे दोरे तुझ्या हाताला लागतात, मग हे कसं नाही लागलं? काय कसले धागे दोरे? काय बोलतेस थमके? हाच प्रश्न मला पडलाय की तुला प्रश्न कसा नाही पडला की हे सगळं अर्जुन दाजीपर्यंत कसं पोहोचलं? म्हणजे कोणत्या दुनियात आहेस सावी तू? जरा बाहेरी कानानं ऐकतीस माझं आणि डोक्याला तिसराच विचार करायला लागलीस. मी म्हणते की तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना, ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली? ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना, मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? अर्जुन कवठेकर,